नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, एक शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झालेला आहे, तो संपूर्ण जाणून घेणं आवश्यक आहे। त्यामध्ये काय बदल केले गेलेले आहेत आणि पूर्वीचे असणारे नियम आणि आता कोणत्या नियम लागू केले गेलेले आहेत, नियम कशा संदर्भातले आहेत, कुणासाठी ते आवश्यक आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, माहिती तुमच्यासाठी आवश्यक आहे, उपयुक्त आहे। माहिती जरूर शेअर करा। ज्या व्यक्ती जे शिक्षक वर्ग याची संलग्न आहेत त्यांनाही या संपूर्ण नवीन जो काही शासन निर्णय आलाय त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि सरते शेवटी माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, आता नुकतंच बघतोय आपण टीईटीचा रिझल्ट लागला आणि त्यामध्ये परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यामध्ये पात्रता धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये खूपच तफावत होती, कारण त्या परीक्षेची असणारी काठिण्य पातळी। आणि अगदी त्यालाच अनुसरून बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन बॅच सुरू होत आहे की ज्या थ्रू तुमचं आता पात्रता धारण करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे। महागुरु 1.0 बॅच, ज्यामध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, परिपूर्ण अशी तयारी आणि त्यामध्ये बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांचे महत्त्वाचे 2 विषय मराठी आणि इंग्रजी याची परिपूर्ण तयारी आणि अगदी त्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करते आहे। त्यांचा इतक्या वर्षाचा असणारा या क्षेत्राशी अनुभव आणि त्यांच्या थ्रू अनेक विद्यार्थ्यांना पात्रता होण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि पुढे जाऊन त्यांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न देखील साकार झालेलं आहे। अगदी त्यालाच अनुसरून फक्त रुजू शिक्षकांसाठी सुद्धा आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय। विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही बॅच तुम्हाला या नक्की वर्षामध्ये पात्रता होण्याचं स्वप्न साकार करेल। अगदी 13 फेब्रुवारी 2026 पासून ही बॅच सुरू होत आहे। ऍडमिशन ओपन आहे। आपलं टीईटी टेट सीटीटी फॅक्टरी या नवीन चॅनल आपण लॉन्च करत आहोत। त्या थ्रू तुम्हाला संपूर्ण या लेक्चर संदर्भात जे डेमो लेक्चर असतील किंवा त्याची परिपूर्ण तयारी करण्यासाठी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती नवीन आपण चॅनल ओपन करत आहोत। करायचंय काय, दिलेला कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करून ठेवायचा आणि त्याच्यावरती कॉल करून संपूर्ण बॅच संदर्भात डिटेल जाणून घ्यायचे। आश्वासन देतोय विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही बॅच टीटी पास होण्यासाठी किंवा पुढे सीटीटी असेल टेट साठी खूपच आवश्यक ठरेल, यात तिळमात्र शंका नाही। आता बघूयात आपण जो काही एक परिपत्रक शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झालेला आहे कशा संदर्भातला आहे आणि त्याच्यामध्ये पुढे काय बदल केले गेलेले आहेत आणि ते संपूर्ण लागू होताना त्या शिक्षकाला कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे। राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्याबाबत, म्हणजे अनुकंप हे कशाशी रिलेटेड आहे तुम्हाला माहिती आहे। तर पूर्वीचा जो असणारा नियम आणि आता नवीन नियम काय त्याच्यामध्ये बदल करून तो लागू करणं, सुधारित योजना कोणती आहे ते बघायचं। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 27 जानेवारी 2026 हे असणारं परिपत्रक शासन निर्णय आणि याद्वारे आपल्याला तिथं संपूर्ण गोष्टी खूप मोठा डिटेल ही पीडीएफ आहे। त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आपण नमूद केलेल्या सांगूयात। येथील शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी असेल, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नातेवाईकास अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णय निर्गमित होऊन प्रदीर्घ कालावधी लोटला आहे। या दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अनुकंप नियुक्ती धोरणात वेळोवेळी सुधारणा देखील केलेल्या आहेत। त्यासाठी संदर्भ क्रमांक 4 सामान्य प्रशासन विभागाने अनुकंप नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण लागू केले आहे। सदर धोरण शासकीय कर्मचाऱ्यांपुरतेच मर्यादित असून इतर आस्थापनावरील कर्मचाऱ्यांसंबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेणं आवश्यक राहील, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केलेले आहेत। आता बघूयात काय आहे तो सुधारित नियम, शासन निर्णय काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहेत ते बघूयात आपण थोडक्यात समजून घेऊ। शासन निर्णय काय आहे, राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुटुंबातील अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्यासंबंधात
संदर्भ 1 येथील शासन निर्णय व या संदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयात अधिक्रमित करण्यात येत असून खालीलपैकी अनुकंप नियुक्ती सुधारित योजना लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे काय मान्यता दिली ते बघा. एक, व्याप्ती. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सर्व अनुदानित अंशतः अनुदानित खाजगी शाळांना अनुकंप नियुक्तीची सुधारित योजना लागू राहील. तथापि स्वयं अर्थसहाय्य तत्व म्हणजे जे काही स्वयं अर्थसहाय्य असणाऱ्या शाळा आहेत तसेच विनाअनुदानित तत्वावर कार्यरत असलेल्या शाळांना ही योजना लागू नाही किंवा राहणार नाही. जो बदल केलेला हे देखील नमूद केलंय. उद्दिष्ट सुद्धा दिलंय यात. सेवेत कार्यरत असताना खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेत शिक्षकेतर कर्मचारी दिवंगत झाल्यात त्यांच्या कुटुंबियांना मानवतावादी दृष्टिकोनातून आधार देण्यासाठी कुटुंबातील पात्र सदस्य त्यांची धारण केलेल्या अर्हतेनुसार गट क अथवा गट ड मधील सरळ सेवेच्या कोट्यातील संच मान्यतेनुसार मंजूर केलेल्या रिक्त पदावर अनुकंप तत्वावर सेवेत नियुक्ती देणे या संदर्भातला हा शासन निर्णय आहे. योजना कोणाकोणाला लागू होते याचा क्रायटेरिया सांगितलेला आहे. तो क्रायटेरिया एकदा वाचून घ्या. कोणाला आता आपल्याला माहिती आहे अनेक अशा अंशतः अनुदानित असू द्यात किंवा पूर्णतः अनुदानित शाळा असतील तिथे समजा एखादा दिवंगत मुख्याध्यापक असेल, शिक्षक असेल किंवा शिक्षकेतर कर्मचारी असेल त्याच्या कुटुंब त्याच्या रक्ताच्या नात्यामधील असणारे मग त्याची पत्नी असू द्यात किंवा मग इतर त्याचे पाल्य असू द्यात यांच्यासाठी ही अगदी त्याच क्रायटेरिया दिलेला आहे. 31/12/2001 नंतर तिसरे अपत्य झालेल्या कर्मचाऱ्यांना कुटुंबास अनुकंप नियुक्तीचा लाभ म्हणजे तिसरं अपत्य असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं देखील सांगितलंय. ठीक आहे. नियुक्ती होण्यात परिस्थिती अनुदानित आहेत. खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील नियमित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवेत कार्यरत असताना दिवंगत झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यात अनुकंप नियुक्ती अनुदानित आहे. हा नियम आहे. सेवेत कार्यरत असताना बेपत्ता झालेल्या नियमित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यात देखील अनुकंप नियुक्ती अनुज्ञेय आहे. म्हणजे हे महत्वाचा असणारे परिस्थिती म्हणजे कोणता क्रायटेरिया असतील की जे पाल्य त्यासाठी काय राहतील, पात्र राहतील. कोणत्या पदावरती नियुक्ती राहतील हे पण सांगितले. त्यासाठीच गट क गट ड मधील जी काही सरळ सेवेमार्फत जी पदं असतील त्याचा स्केल पण दिलाय. 38,600 ते 1,22,800 पर्यंतची मूळ वेतन श्रेणी दिलेली आहे. बघा इथं हा हायलाइट केलेला भाग महत्वाचा आहे. काय नमूद केलंय, तथापि ज्या पदावर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ते पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यपगत करण्यात येऊ नये. पद रिक्त झाल्यापासून ते शैक्षणिक वर्षाची अखेर या कालावधीत त्या पदावरती अनुकंप तत्वावर नियुक्तीचा दावा करणारा उमेदवार प्रतीक्षा यादीत असल्यास अशा उमेदवारास ज्येष्ठता क्रमानुसार चतुर्थ श्रेणी म्हणजे गट ड संवर्गातील पदावर सदर पद व्यपगत न करता अनुकंप नियुक्ती देण्यात यावी असं सांगितलंय. महत्वाचा असा बदल आहे आणि तो जाणून घेणं गरजेचं आहे. जे सध्या अनुकंप तत्वावरती काम करतायत किंवा पुढे जाऊन त्यांना ती नियुक्ती हवी असेल हा शासन निर्णय त्यांच्यासाठी खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे. तो संपूर्ण डिटेल जाणून घ्या. या पूर्णतः फाईल मध्ये त्या शासन निर्णयाच्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. त्यांनी तो मिळवण्याचा अगदी शासन निर्णय सगळीकडे त्या PDF स्वरूपात उपलब्ध असतात. तो मिळवा आणि त्यातील संपूर्ण माहिती जाणून घ्या. तुमच्यासाठी खूपच आवश्यक आहे कारण त्या कोणत्या प्रक्रियेद्वारे तुम्ही त्या पदावरती नियुक्त होणार आहात ती संपूर्ण क्रायटेरिया याच्यामध्ये नमूद केलाय. बघा कायदेशीर यामध्ये कोणाला दिवंगत व्यक्तीची नाते काय आहे ना हरकत प्रमाणपत्र देणे या संदर्भातले बघा वयोमर्यादा दिलेली आहे. किमान वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष पूर्ण आणि कमाल वयोमर्यादा दिले 45 वर्ष. सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. पहा त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सुद्धा पुढे तुम्हाला दिलेली आहेत. तो शासन निर्णय पूर्ण तुम्हाला जाणून हो का. यामध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंटचे परिशिष्ट कोणते कोणते लागणार आहेत ते सुद्धा दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा हा असा असणारा शासन निर्णय नुकताच 2 दिवसापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
जे विद्यार्थी मित्र याच्याशी निगडीत आहेत त्यांना या शासन निर्णयाविषयी माहिती असणं गरजेचं आहे. नक्कीच त्याचा पाठपुरावा करून तुम्ही त्या सेवेत दाखल होताल आणि तुम्ही नियमाने त्या पदावरती रुजू होताल. त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करा. जे तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा तुमचे नातलग असतील जे या प्रक्रियेत जाण्यासाठी इच्छुक असतील किंवा त्या पदावरती त्यांचा क्लेम असेल, त्यांना ह्या शासन निर्णयाविषयी माहिती देणं गरजेचं आहे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवश्यक आहे, तुमच्याशी रिलेटेड आहे. माहिती आवडली असेल लाईक करा आणि परत एकदा आवाहन करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, माहिती घेऊन. तुर्तास मी सागर जगताप तुमची रजा घेतोय. गुड बाय अँड टेक केअर.